माझ्या मराठी भाषेचा लावा ललाटाचा टिळा, माझ्या मराठी भाषेचा लावा ललाटाचा टिळा, हिच्या संगानं जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगानं जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. ज्या कवी कुसुमग्रजांचा आज आपण या ठिकाणी जन्मदिन राजभाषा मराठी गौरव दिन म्हणून साजरा करीत आहोत, त्या कवी कुसुमग्रजांनी उर्फ भीमा शिरवाडकर, जे मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, मराठी भाषेचं सामर्थ्य, मराठी भाषेचा गोडवा आणि मातृभाषा मराठीचं आपल्या जीवनातलं स्थान, संस्कृतीतलं स्थान, या संदर्भामध्ये त्यांच्या अनेक कवितांमध्ये आपले विचार मांडलेले आहेत. आणि त्यातल्याच या 4 ओळी की ज्या भाषेला गेल्या 2000-2500 वर्षांची परंपरा आहे, जी आपली आईची भाषा म्हणून आपण जिला मानतो, जन्मल्यापासून जी आपल्या श्वासाबरोबर आहे, अशा मातृभाषा माय मराठीचा गौरव करण्याच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलेलो आहोत. खरं तर काल 27 फेब्रुवारी त्यांचा जन्मदिवस हा राजभाषा मराठी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडे 12वी बोर्डाचा मोठा पेपर असल्यामुळे तो आपण आज घेत आहोत. आजच या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन सर्वदूर साजरा होतो आहे. त्याच बरोबरीनं महाविद्यालयातला भूगोल विभाग जो आहे, त्याचा जिओ फेस्ट नावाचा जो दरवर्षीचा कार्यक्रम असतो, त्यातला एक उपक्रम आज पोस्टर प्रेझेंटेशनचा तिकडे संपन्न होतो आहे. आणि आता सध्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गांधी विचार संस्कार केंद्र जळगाव यांचं एक व्याख्यान त्या ठिकाणी कुलकर्णी सर जे आहेत त्यांचंही चाललेलं आहे. म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिकतेला नवे आयाम देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन आपल्या महाविद्यालयात आपण करतो आहोत. आणि त्यातला आत्ताचा हा जो कार्यक्रम माझे सन्मित्र कवी संजय बोर्डे यांचा कवितेवर बोलू काही या टायटल खाली, या शीर्षकाखाली गेली तास दीड सव्वा तास चाललेला हा कार्यक्रम आपण अत्यंत मग्न होऊन ऐकत होतो. त्या निमित्तानं मंचावर या ठिकाणी खरं तर सरांनी फार विस्ताराने त्यांचा परिचय आपल्या समोर मांडलेला आहे. आणि त्यातून तुमच्या लक्षात आलेलं असेल की मराठी असेल, मल्याळम असेल, तेलुगू असेल, हिंदी असेल, बंगाली असेल, उर्दू असेल किंवा अगदी इंग्रजी असेल, अशा अनेक भाषांमध्ये ज्या माणसानं संचार केलेला आहे, अशा अनेक भाषांमध्ये या भाषेतलं त्या भाषेत, त्या भाषेतलं या भाषेत असं अनुवादित केलेलं आहे. आणि आपल्या माय मराठीला खऱ्या अर्थानं जी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला यावर्षी, त्या माय मराठीला एक जागतिक व्यासपीठ प्राप्त करून दिलेलं आहे. असे अनुवादकार आहे, कवी आहे, कथाकार आहे, त्याच बरोबरीनं कादंबरीकार आहे, समीक्षक आहे. अनेक पैलू असलेलं हे व्यक्तिमत्व गेली तास दीड तास तुमच्यापुढे फक्त आणि फक्त कवितेवर बोलत होतं. कारण ते खरं तर हाडाचे कवी आहेत. कवी संजय बोर्डे यांच्या मांडल्या गेलेल्या अनेक कवितांमधून मराठी भाषेचा गोडवा आणि सामर्थ्य तुमच्या समोर तर आलेलंच आहे. परंतु अगदी चांगल्यापासून बांधल्यापर्यंत सर्वदूर संचार असलेल्या वेगवेगळ्या अनुभवांच्या आधारानं त्यांनी अगदी आपल्या लोकल पासून ग्लोबल पर्यंत अनेक बाबी मांडल्या. मग आपल्या लोक संस्कृतीमध्ये असलेली लोकगीतं असतील, लोकसंस्कृतीमध्ये असलेली लोकभाषा असेल, लोकसंस्कृतीमध्ये जे काही आपलं लोकजीवन असतं, त्या लोकजीवनाला घेऊन तर अगदी त्यांनी नव्या युगाच्या, नव्या तरुणांच्या भावनांनाही छेडण्याचं काम गेली तास दीड तास केलेलं आहे. अगदी आई या विषयापर्यंत त्यांनी आपल्याला आणून ठेवलं. आम्ही गेली खरं तर 30-35 वर्षापासूनचे सन्मित्र आणि अनेक
वेळा अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं आम्ही सातत्यानं एकत्र आलेलो. कधीतरी अहमदनगरमध्ये म्हणजे आत्ताच अहिल्यानगर राधाबाई काळे महिला महाविद्यालयात आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचो. त्यातला जो चांद बीबी काव्य महोत्सव आहे हा अत्यंत आजही नोंदनीय असा आहे की जो त्या ठिकाणी आम्ही मराठी विभागाच्या अंतर्गत घेतलेला होता. आणि आपण दरवर्षी जे काही स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन सुरू केलेलं आहे त्याच्या मागची खरी प्रेरणा आम्ही करत असलेले हे सगळी धडपड आहे. अनेक वर्षांपासून साहित्याच्या आणि भाषेच्या माध्यमातून जी सेवा आम्ही करतो आहोत त्याचा एक भाग म्हणजे आपल्या महाविद्यालयामध्ये आपण एक सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरण निर्मिती करण्यासाठी जे वेगवेगळे उपक्रम घेत आहोत त्यातलं ते एक संमेलन की ज्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि गेली तास दीड तास तुम्ही ज्यावेळी हे सगळं ऐकत होता, दाद देत होता, त्यावेळी मी पाहत होतो की ही मराठी भाषा अगदी सर्वांच्या कानापासून मनापर्यंत कशी पोहोचते. आणि मग त्यांनी हा सर्व विषय आई या विषयापर्यंत आणून ठेवला. कवितेचं मूळ कार्यक्रमाचं शीर्षकच कवितेवर बोलू काही आहे. खरं तर आपलं जगणं हेच एक काव्य आहे. लक्षात घ्या, आपलं जगणं हे एक काव्य आहे. आणि त्या जगण्यातले वेगवेगळे कंकोरे जर तुम्ही लयबद्ध पद्धतीनं काही एक अशा शब्दांच्या सामर्थ्यावर मांडता त्यावेळी त्यातून कविता साकार होत असते. आणि मग आई या विषयावर त्यांनी हा सर्व विषय आणून ठेवला. खरं तर 3 तास ते केवळ आई या विषयावर कविता सादर करतात. त्यांचा तो एक स्वतंत्र असा कार्यक्रम आहे. आणि मग मी नेहमी एक प्रश्न सर्वांना विचारत असतो की आपल्याला ठेच लागल्यानंतर आपल्या मुखातून उत्स्फूर्तपणानं बाहेर पडणारा एकमेव उद्गार काय असतो? एका सुरात काय? आई ग. मला असं वाटत नाही या सभागृहातल्या कुणाच्या तरी मुखातून मम्मी ग शब्द बाहेर पडत असेल, आंटी ग शब्द बाहेर पडत असेल, खाला ग शब्द बाहेर पडत असेल. आणि हे आई ग नावाचं जे काही उद्गार असतो, आई ग नावाचा हा जो काही उच्चार असतो, ज्या वेदनेनं आपल्याला हा उद्गार करायला लावलेला असतो त्या वेदनेच्या मुळाशीच खरं तर काव्य सामर्थ्य आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जगातलं सर्वात श्रेष्ठ, सर्वोत्तम आणि सर्वोच्च काव्य कुठलं असेल तर ते आई हे असतं. की ज्या आईचा महिमा हजारो वर्षांपासून गायला गेलेला असला तरी सुद्धा तो संपता संपणार नाही. ही शिदोरी कधीच संपता संपणार नाही. आणि मग आईच्या संदर्भानं वेगवेगळ्या कवितांचा या ठिकाणी त्यांनी आविष्कार करत असताना जसं आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजगजलेलं गाव असतं, ही फमू शिंद्यांची एक गाजलेली अशी कविता आहे की ज्यात ती शिदोरी कशी आहे, ती संपता संपत नाही आणि सरता सरत नाही अशी शिदोरी असते. आणि मग आपली मातृभाषा, आपली माता आणि आपली माती याचे एक ऋणानुबंध असतात. ते इतके अनोखे असतात की ज्या भूमीत आपण जन्मलेलो असतो, ज्या संस्कृतीत आपण घडलेलो असतो, ज्या वातावरणात आपली जडणघडण झालेली असते, त्या मातीचे, त्या परिसराचे, त्या वातावरणाचे जे संस्कार आपल्या मनावर झालेले असतात आणि ते तिथं बोलल्या जाणाऱ्या भाषेवर आरूढ होऊन पुढे जात असतात. त्या भाषेवर आरूढ होऊन आपण मोठे होत असतो. ती भाषा आपल्याला घडवत असते, ती भाषा आपल्याला मोठं करत असते. आणि अशी आपली मातृभाषा मराठी की जिचा गौरव करण्याच्या निमित्तानं आज आपण ज्यावेळी एकत्र आलो त्यावेळी त्यांनी ग्लोबल पासून तर लोकल पर्यंत नेत असताना म्हणजे मी बोर्डे सरांना सांगू इच्छितो, आम्ही दरवर्षी आमच्या महाविद्यालयाचे वार्षिक अंक साकार करत असतो. आणि त्या वार्षिक अंकामध्ये एक थीम देऊन त्याच्यावर मुलांकडून लेखन मागवत असतो. त्याच्यावर आपण काही कार्यशाळाही या ठिकाणी कवी, लेखक, साहित्यिकांच्या आयोजित करत असतो. एक 1.5-2 महिन्यापूर्वी तशी कार्यशाळाही घेतली. आणि मग त्या थीमच्या आधारानं
अंक साकार होतो, ज्यामध्ये या महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रतिभाशाली मुलांना, ज्यांना काहीतरी आपले अनुभव कुठेतरी मांडावेसे वाटतात, शेअर करावेसे वाटतात, लिहावेसे वाटतात, त्यांना एक आम्ही उत्तम दर्जाचं असं एक व्यासपीठ त्यातून उपलब्ध करू. आणि या वर्षी आम्ही जी थीम घेतली ती मुद्दामच ग्लोकल नावाची आहे. ग्लोबल आणि लोकल याचं संमिश्रण असलेली अशी ही थीम. कारण आज आम्ही कितीही मातृभाषा जरी म्हणत असलं तरी संपूर्ण जगच हे ग्लोबल झालेलं आहे. आणि अशा काळात आपल्या लोकजीवनाला, लोकसंस्कृतीला आपल्याला तर जगवायचंच आहे, पण त्याच वेळी आपल्याला ग्लोबल पण व्हायचं आहे. आणि मग ही थीम समोर ठेवत असताना आपली मराठी भाषा सुद्धा आता ग्लोकल झालेली आहे असं मला वाटतं. केवळ अभिजात झालेली नाहीये, तर ती ग्लोकल झालेली आहे. आणि मग मला एक प्रसंग आठवला की या भाषेला कधीच मरण नाही. गेल्या 2000 वर्षांमध्येही ती नष्ट झालेली नाही, मृतप्राय झालेली नाही, ती जिवंत आहे. गेल्या 2000 वर्षांमध्ये तिच्यामध्ये अनेकविध प्रकारचे बदल झालेले आहेत, अनेकविध प्रकारची परिवर्तनं तिनं पचवलेली आहेत, अनेकविध भाषांचे संस्कार तिनं आपल्यामध्ये घेतलेले आहेत. आणि तरीही ती जिवंत आहे, जागी आहे आणि आजही ती बोलली जाते. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या कवितेतून मांडलेली जना, तुम्ही तुमच्या कवितेतून मांडलेली आई, तुम्ही तुमच्या कवितेतून मांडलेली ग्रामीण भागातली स्त्री, मी स्त्री असं मुद्दाम यासाठी म्हणतो की मराठी भाषेला खऱ्या अर्थानं जिवंत ठेवायचं काम जर कोणी केलेलं असेल तर ती माझ घरात असलेल्या स्त्रीनं, ती शेता बांधावर काम करणाऱ्या स्त्रीनं, कारण ह्या स्त्रीनंच ती भाषा खऱ्या अर्थानं संरक्षित ठेवलेली आहे. म्हणजे 2007-08च्या दरम्यान मी ज्यावेळी उलुवाईचं कोल्हार म्हणून गाव आहे त्या घाटातून चाललेलो होतो आणि मी रस्ता चुकलो. बरोबर कुटुंब होतं आणि रस्ता चुकल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक 72 ते 75 वर्षाची वृद्ध म्हातारी, की जिला मी आजी, आम्हाला असं शिराळ चिंचोडीला जायचं आहे, रस्ता म्हणजे रस्ता कुठे आहे वगैरे शुद्ध मराठीतच बोललो. तिला असं पाहिलं आणि म्हणी, तिकडे खासा दिसतं का, खासा, त्या खासाच्या पलीकडे गेलं की एक वाट लागती. तिनं ते सांगायला सुरुवात. मला क्लिक झालं, मी मराठी भाषेचा खासा शब्द तिनं वापरला. आमच्या घरात आजही ग्रामीण भागातली तिच्या डोळ्याची खासाड झाली का? आता खासा शब्द जर आज वापरला तर आपल्याला असू येईल, पण त्या ग्रामीण भागातल्या स्त्रीनं खऱ्या अर्थानं तो शब्द जिवंत ठेवलेला आहे, जागा ठेवलेला आहे. ती रोजच्या व्यवहारात तो वापरते आहे. खासाड सहज बोलता बोलता वापरते. लोकजीवनातले अनेक संदर्भ घेऊन आपण कविता सादर करत होता. त्या लोकजीवनातल्या संदर्भांमध्ये येणारी जी आहे ती ही ग्रामीण भागातली लोकजीवनातली, लोकसंस्कृतीतली स्त्रीच आहे की जिनं हे जिवंत ठेवलेलं आहे. ग्रामीण भागाला हे सगळं जागं आणि जिवंत ठेवलेलं आहे. खूप वेगवेगळे संदर्भ भाषेचे देता येतील. म्हणजे काळ बदलतो आहे. आपण आज बैलगाडीच्या युगातून अगदी स्कायलाइटच्या युगात आलेलो आहोत. इतक्या स्पीड आपण एआयच्या युगात पदार्पण आता केलेलं आहे. बैलगाडी आता नष्टप्राय होते आहे, पण ज्यावेळी एखाद्या संस्कृतीमधून एखादी गोष्ट नष्ट होते त्या पाठोपाठ तिच्याशी संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक आणि भाषिक संदर्भ देखील मागे पडत असतात. आणि ते संदर्भ तोपर्यंत जिवंत असतात जोपर्यंत ती गोष्ट अस्तित्वात असते, वापरली जात असते. आणि मग बैलगाडी सारखं जर वाहन कायमचं गेलं तर मराठी भाषेतले 72 शब्द मागे पडतील असं संशोधनाअंती पुढे आलेलं आहे. खरं तर दिवसाला अनेक शब्द येतात आणि जात असतात. नव्या गोष्टी येतात, नवी साधनं येतात, नव्या त्याच्या संदर्भातले शब्द येत असतात, त्याच्या संदर्भातल्या शब्दांचा वापर येत असतो. पण असं जरी असलं तरी भाषा ही जोपर्यंत वापरात आहे, भाषा जोपर्यंत तुमच्या रोजच्या व्यवहारात आहे तोपर्यंत तिला मरण नसतं. आणि त्यामुळे मराठी भाषेला कधीच मरण नाही. ती जरी ग्लोबलाइज झालेली असली, जरी ती ग्लोकल असली तरी तिला कधीच मरण नाही. आणि जोपर्यंत मी सांगितलं की ठेच लागल्यानंतर आईगळ हा उद्गार जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहणार. मित्रांनो,
सरांनी एक उल्लेख मगाशी असा केला, एकीकडे राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, दुसरीकडे आपण राजभाषा मराठी दिन साजरा करतोय. म्हणजे एकीकडे भाषा आहे आणि दुसरीकडे विज्ञान आहे. सुरुवातीला जे गीत या ठिकाणी आपण स्वागताचं गीत म्हणून दाखवलं, त्याच्यामध्ये सुद्धा हाच मेसेज दिला गेलेला आहे की आपण आधुनिक युगामध्ये असताना परंपरेतल्या चांगल्या काही गोष्टी जिवंत ठेवता ठेवता आणि आपली भाषा जी आहे त्या भाषेला जिवंत ठेवता ठेवता अंधश्रद्धेच्या आहारी न जाता आपण विज्ञानाचंही कास धरली पाहिजे, असा एक मेसेज, असा एक संदेश त्या गीतामधून दिलेला होता. आणि त्यामधून मराठी भाषेचा, माय मराठीचा गौरव केलेला होता. खरं तर ते गीत किंवा ती कविता जी आहे, ती कविता आमचीच एकेकाळची कवी मैत्रीण डॉक्टर संगीता बर्वे यांनी लिहिलेली आणि त्यांच्या मुलीनं तिला सूर दिलेले आहेत, जावयानं संगीत दिलेलं आहे. आणि आत्ता कवी संजय बोरुडे स्वतःच आपल्या कवितांना चाली देत होते. कारण कवी आणि कवीचं जगणं हेच एक लयबद्ध जगणं असतं. काव्य म्हटलं की त्याच्यामध्ये लय असते, नाद असतो. आणि मी सांगितलं की आपलं जगणं हेच एक काव्य आहे. आणि ज्या जगण्यामध्ये लय आहे, ज्या जगण्यामध्ये चैतन्य आहे, ज्या जगण्यामध्ये एक उमेद आहे, ते जगणं खऱ्या अर्थानं काव्य असतं. आणि हे काव्य आपण रोजच्या भाषेमध्ये जिवंत करायचं असतं. साध्या अवतीभोवतीच्या गोष्टींना त्यांनी कवितेतून साकार केलेलं आहे, अनुभवांना कवितेतून साकार केलेलं आहे, निरीक्षणांना कवितेतून साकार केलेलं आहे. यापेक्षा वेगळं असतंच काय साहित्य. आता बरेचसे अनुभव कदाचित 70-72चा आमचा जो काळ आहे त्यातले असतील. म्हणजे त्या काळातल्या सुनेला छळ सोसावा लागायचा, म्हणून मग फमू शिंद्यांसारखा कवी सासूची व्याख्या करत असताना सारख्या सूचना आणि सुनेची व्याख्या करताना सूचना नको अशी करायची. पण तो काळ आता थोडा मागे पडलाय. आताच्या सुना जरा धड झालेल्या आहेत. आताच्या सुना जरा आता म्हणजे हे सगळं जे काही आहे सहन करण्याच्या मानसिकतेत नाही आहे. पण आपले सगळे अनुभव हे ग्रामीण भागातले आहेत. आजही ग्रामीण भागामध्ये फार काही मोठं परिवर्तन झालेलं आहे असं नाही. आणि मग मित्रांनो, तुम्ही सगळे ग्रामीण भागातले आहात. तुमच्या अवतीभोवती खूप अशा गोष्टी आहेत, खूप अशा रोजच्या जगता अनुभवाला येणाऱ्या, त्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टींना तुम्ही शब्दरूप देऊ शकता. आणि शब्दरूप देऊन त्यातून तुम्ही लेखन करू शकता, त्याला चिरंजीव करू शकता. आणि त्यातून आपोआपच भाषेचं संरक्षण आणि संवर्धन होत असतं. पण त्याच्यासाठी आधी वाचनाचाही बेस लागतो. म्हणून आपण वाचन संस्कृती वाढावी याचे प्रयत्न करतो. आपण लेखनासाठी प्रवृत्त व्हावं याचेही प्रयत्न करतो. आता आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग म्हणून समजला जातो. आणि यातून तुम्ही निश्चितपणानं प्रेरणा घ्याल आणि माय मराठीचा आणि जो गोडवा आहे तो गोडवा जपण्याचा प्रयत्न कराल. दुसरा आणखी एक भाग जाता जाता या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो की कवी संजय बोरुडे यांच्या कवितेच्या निर्मितीच्या मागं काही काळ त्यांचं असलेलं माही जळगावचं वास्तव्य असा उल्लेख त्यांनी केला. इथं शिकत असतानाचे काही अनुभव त्यांनी सांगितले. त्या काळातल्या दादा पाटील महाविद्यालयाचं काय आहे तेही सांगितलं. आणि इथं कसं जीवन होतं, कसे लोक जगत होते पहिल्यापासून. जिथं सारखं म्हणजे दुष्काळ पडलेला असतो असा परिसर म्हणजे हा कर्जत. मला काल कोणीतरी मी परदेशी सरांना सहज असं म्हटलं की कर्जत नाव नेमकं का पडलेलं आहे याचं काय जरा महती सांगा मला. वेगवेगळे लोक वेगवेगळं सांगतात की म्हणजे इथले लोक जास्त कर्जबाजारी असतात म्हणून त्यांना कर्जत असणार. मी म्हटलं कर्जबाजारी असतात म्हणजे सातत्यानं पडणारा दुष्काळ आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये जगणारा शेतकरी आणि कर्जाच्या खाईमध्ये अडकलेला हा शेतकरी कदाचित असेल सुद्धा, इतिहास मला माहित नाही. आणि मग कर्जाच्या खाईत गेलेला, सतत दुष्काळ पडणारा, बरड माळरानं असलेला, कुसळाशिवाय काही उगवत नाही असा बराचसा परिसर असलेला असा हा सगळा भाग आहे. आणि अशा भागामध्ये कविता कशी काय निर्माण झाली, तुम्हाला कसं काय कविता निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली असं त्यांचे मित्र त्यांना विचारतात. असा एक उल्लेख त्यांनी केला. खरं तर मी गेली 3.5 वर्ष झाली इथं राहतोय, पाहतो आहे, अनुभवतो आहे. पण माझा अनुभव थोडा उलटा आहे.
अगदी खरं सांग, कारण ज्याप्रमाणे वेदनेमधूनच सुंदराची निर्मिती होत असते, तशी प्रतिकूलतेतूनच सौंदर्याची निर्मिती होत असते. जिथं कुसळ उगवतं असं आपण म्हणतो, तिथली माणसं फार चिवट असतात, तिथली माणसं फार जिवट असतात. आणि म्हणून आमच्या कर्जत जामखेडच्या परिसरातली ही सगळी मुलं आहेत ना, ही इतकी ताकदीची आहेत ना, त्या खुरट्या गवतासारखी आहेत. खुरट्या गवत सहजासहजी उपटत नाही, मग इतकी चिवट आणि जीवट आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या मुळाशी प्रतिभेची खाण सुद्धा आहे. निश्चितपणाने इथं साहित्याची परंपरा निर्माण होऊ शकलेली नाहीये, म्हणजे फार मोठे मोठे असे काही साहित्यिक इथं निर्माण नाही होऊ शकले असं म्हटलं जातं. जे कोणी साहित्यिक झाले, रवा दिघे सारखे वगैरे काही साहित्यिक आले, ते बाहेरून इथं नोकरीच्या निमित्तानं आले आणि त्यांनी लेखन केलेलं आहे. पण इथं साहित्याची परंपरा नाहीये असं एक खंत तुम्ही व्यक्त केली. पण या लोकांच्या जगण्याचाच प्रश्न एवढा भयावह होता, त्यामुळे कविता निर्मितीचं त्यांच्याकडं म्हणजे त्यासाठी सुद्धा त्यांना कदाचित सुचलं नसावं. पण आज कर्जतची माती कूस बदलते आहे सर, कर्जतची माती आता कूस बदलते आहे. इथून अनेक रत्न बाहेर पडत आहेत आणि ही रत्न या कसदार मातीतली रत्न आहेत. आमच्याकडे आता काही काही चांगल्या चांगल्या पद्धतीच्या कविता लिहिणाऱ्या मुली निर्माण होत आहेत. म्हणजे आम्ही पाहिल्या की स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनामध्ये आमच्या विद्यार्थिनीनं सादर केलेली कविता इतकी दाद मिळवून गेली, इतकी दाद मिळवून गेली की तिची महाराष्ट्रात ओळख झाली. म्हणजे ह्या बदललेल्या वातावरणाचा हा परिपाक आहे. इथं चांगल्या चांगल्या पद्धतीच्या निर्मितीच्या प्रेरणा मुलांना मिळतात. आणि मला असं वाटतं की या कसदार मातीतून उद्याच्या काळात निश्चित कसदार साहित्यिक साकार होतील. या सारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या प्रेरणेतून यांना निश्चितपणानं प्रेरणा मिळेल. आणि सगळे नाही पण ज्यांना याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळालेली आहे त्यांनी लेखणी हातात घ्यावी, वाचन करावं आणि आपली जी माय मराठी आहे त्या माय मराठीचं संवर्धन करावं असं आव्हान या निमित्तानं करतो. आणि जाता जाता मी जसं म्हटलं की आमचे शब्बीर भाई बोलतात कमी पण कृती फार मोठी आहे. त्यांचा मला परत एकदा उल्लेख यासाठी करायचा आहे. मी मराठी डिपार्टमेंटची वर्षातून एकदा त्यावेळी सहल त्यांच्या घरी घेऊन जायचो. फार नाही 2 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. आणि सगळा खजिना मी मुलांच्या समोर टाकली, जो काही करून ठेवलेला खजिना आहे तो मुलांना दाखवायचो की आपल्या नगर जिल्ह्यात 5 ते 7 हजार लोक लेखन करणारे होऊन गेलेले आहेत, काही लिहित आहेत. त्यातले त्यांच्या पुस्तकांची अशी एक उतरंड मांडून ठेवलेली आहे. मग कर्जत तालुक्यातून कोण लिहून ठेवलेले लोक आहेत का, त्यांचं वेगळं यांचं वेगळं असे दालनं. आणि ही मुलांना कळावं की नगर जिल्ह्यात किती प्रकारचे लेखन करणारे आहेत, मग आपण काय लिहू शकत नाही. आणि मग त्या मराठी विभागाच्या मुलांची 1, 2, 2.5 तासाची मैफल त्यांच्या घरी भरायची. मी मुद्दाम या व्यक्तिमत्वाचा उल्लेख का केला? खरं तर हे व्यक्तिमत्व MIDC मध्ये काम करणारा, नोकरी करणार, काय याचा भाषेचा, संस्कृतीचा, साहित्याचा काय संबंध नाही असं कुणी म्हणेल. पण संपूर्ण आयुष्य या माणसानं पदर मोड करून जिल्ह्यातल्या कुठल्याही टोकाला जर कळलं की अमुक अमुक गावामध्ये एक लेखक आहे, त्याचं अमुक अमुक पुस्तक आहे अशी नोंद त्यांना मिळाली, हे स्वतः पदर खर्चानं तिथं जाणार, अगदी पार भंडारदऱ्याच्या जवळ जरी गाव असतं त्या माणसाला शोधणार, तुझं एक पुस्तक मला दे म्हणणार आणि त्याचा संग्रह करून ठेवणार. असं संग्रह करण्याचं वेळ आणि केवळ संग्रह नव्हे तर त्या संग्रही आलेल्या सगळ्या पुस्तकांची तुमच्या ग्रॅमॅटिकल भाषेत म्हणतो आपण आकार विल्हे पद्धतीनं त्याची उतरंड मांडून ठेवणं आणि त्याचे खंड तयार करणं. आयुष्यभर हे काम हा माणूस करतोय. ही एक अखंड चाललेली भाषेचीच सेवा आहे लक्षात. आणि त्याचे खंड त्यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांची ओळख, फक्त ओळख. मग समजा या संजय मुरुडे कोण, त्यांचं जन्मगाव काय, त्यांनी काय काय लिहून ठेवलेलं आहे, त्यांची कोणती कोणती पुस्तकं आहेत, त्याची सगळी ओळख. अशा पद्धतीची ओळख असलेलं त्यांच्याकडं एक फार 2-3 खंड त्यांचे आहेत. म्हणजे असं हे एक अवलिया व्यक्तिमत्व आहे. म्हणून मी मुद्दाम थोडा जादाचा उल्लेख केला. आणि जाता जाता आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच विद्यार्थी असताना असं ऐकत घडलेलो आहोत. लहान असताना बालपणी कुठंतरी गावात घरात कुणाचं काहीतरी कानावर येऊन पडतं. मी जस्ट त्यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुणाला कशातून काय कविता सुचेल किंवा लेखन सुचेल सांगता येत नाही.
म्हणजे कुणालाही काही कशातून, जसं काही त्यांनी तुमच्या मनाला छेदणाऱ्या तारा या ठिकाणी छेडल्या. म्हणजे त्या मैंने प्यार किया नावाचा चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये ते गाणं आहे आजा शाम होने आई वगैरे. त्याचे कोण गीतकार मला गुलजार आहे का, मला आठवत नाही. आजा शाम होने आई कोण आहे, गुलजार आहे का कोण आहे? असो, मी फक्त त्याच्या मागची निर्मिती प्रक्रिया सांगतो. काय तर रस्त्याच्या कडेला उभं असताना रस्त्यावरून एक ट्रक चाललेली होती. रस्त्यावरून एक ट्रक चाललेली होती, त्यामध्ये अशा लहरीमध्ये एक फक्त पंक्ती लिहून ठेवलेली होती, तू चल आणि मैं आई. एवढंच लिहिलेलं होतं. म्हणजे ट्रकवाली म्हणजे तू चल मैं आई असं काहीतरी ते असेल त्याच्यामध्ये. तसं खूप काय काय लिहिलेलं असतं. फार भारी भारी कविता असतात ट्रकवर लिहिलेल्या, जिंगल्स वगैरे असं लिहिलेलं असतं. तर ते गुणगुणायला लागले, तू चल मैं आई, तू चल मैं आई, तू चल मैं आई. आणि मग त्यांना तो प्रसंग दिला गेला, सायंकाळची वेळ आहे आणि मग ते त्यातलं ते दाम्पत्य आहे, युगुल आहे, ते एकमेकांच्या कसं छेडतायत. आणि मग आजा शाम होने आई आणि मग मौसम मेरी अंगड़ाई, तो किस बात की लढाई आणि मग तू चल मैं आई. म्हणजे हे सगळं त्याच्यात आलेलं आहे, यमक जुळलेलं आहे, तिथल्या भावना एकत्र आलेल्या आहेत. तो प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाच्या दृश्याच्या अनुषंगानं सायंकाळच्या वेळेचं ते एकमेकांना छेडणं आहे. आणि मग त्याच्यातून एक सुंदर असं गीत पुढे आलेलं आहे की आजा शाम होने आई मौसम नेली अंगड़ाई, तो किस बात की हे लढाई तू चल मैं आई. म्हणजे पहा, कवीच्या प्रतिभा शक्तीला कुठं काय सुचेल सांगता येत नाही. एका ट्रकवर जिंगल एक लिहिलेल्या गोष्टीतून, खरं तर तो ड्रायव्हर मोठा कवी आहे, ज्यानं त्या ट्रकवर लिहून ठेवलं असेल, बुरी नजर वाले त्याला मग आला असं असतं ना काहीतरी, तसं तो खरा कवी आहे. पण सुचली कोणाला कविता? त्या गीतकाराला सुचली. आपल्याकडे फर्स्ट इयरला म्हणजे आता प्रथम वर्षाला गीतमालाचा एक संग्रह इथं या ठिकाणी अभ्यासाला लावलेला आहे. अगदी गेल्या 100 वर्षातल्या वेगवेगळ्या कवींच्या कविता गीतरूपी झालेल्या त्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तर हे जे काही लयबद्ध जगणं असतं, सूरमयी जगणं असतं, ते आपण शब्दातून व्यक्त करतो आणि त्याच्यातून काव्य साकार होत असतो. आणि हेच आपलं काव्य आहे. आम्ही असंच तुमच्यासारखं ऐकत ऐकत लहानचे मोठे झालो. तुमच्या आसपास परिसरात, घरात आई आजी काकूपासून तर अगदी शेजारी पाजारी असलेल्या एखाद्या वृद्ध म्हातारीपर्यंत अनेकांच्या ओठी कविता आहे, लक्षात. अनेकांच्या ओठी साहित्याचे कुंभ आहे. फक्त तुमची नजर तीक्ष्ण हवी, कान पक्के हवे, डोळसपणा हवा आणि ऑब्झर्वेशन, निरीक्षण करण्याची सूक्ष्म दृष्टी असावी. ते तुम्ही करा, ते करा आणि त्याच्यातून तुम्हाला काय सुचतं का पहा. आम्ही असेच मोठे झालो. माझी ही आई लहान असताना जरी आज जातं गेलेलं असलं तरी त्यावेळेच्या ओव्या अजूनही जिवंत आहेत ग्रामीण भागात, खेड्यापाड्यामध्ये. माझी ही आई लहान असताना खूप अशा ओव्या गायची, पहाटे उठून जात्यावर दळायची आणि मग कुठेतरी त्याचे संदर्भ आज मला लोकसाहित्यामध्ये, लोकसंस्कृतीमध्ये सापडतात. मी मागे सुद्धा नांगऱ्याची आपल्या याच्या संदर्भामध्ये, ऋतूच्या आणि याच्या संदर्भात एक उदाहरण दिलं होतं. तसंच एक उदाहरण आज आता देतो आणि या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी थांबवतो. सर्जा कादंबरीच्या टायटलला ती लोकगीतातल्या त्या ओळी घेतलेल्या आहेत, सुरेश पांडुरंग शिंदे यांच्या. पण त्या ओळी मी माझ्या लहान असताना 3ऱ्या-4थ्या वर्षी ऐकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नाद, लय, सूर, शब्द, सामर्थ्य काय असतं, खरंच फार मोठं, म्हणजे तो एक सौंदर्याचा आविष्कार असतो. आणि मग त्या ओळीमध्ये जसा ग्रामीण भाग म्हटलं की भाऊ आणि बहिणीचं एक अनोखं नातं असतं, सासर आणि माहेर असं एक अनोखं नातं असतं. आणि त्या भावना त्या त्या काळातल्या त्या सासूवाशीनी, माहेरवाशीनी आपल्या कवितेतून साकार करायच्या. भाऊ कितीही दारिद्र्य त्याच्या घरी असलं, कितीही दारिद्र्य असलं तरी तो किती तालेवार आहे हे बहीण कौतुकानं आपल्या कवितांमधून मांडत आलेली आहे. आणि मग मामाचा वाडा चिरेबंदी वगैरे आपण हे सगळं ऐकत आलेलं आहे. आणि मामा म्हणजे आपल्या मुलाला मामाचं कौतुक म्हणजे भावाचं कौतुक सांगायचं, कोणत्याही बहिणीला सांगावं असं वाटतं. तसं मग त्या सर्जा कादंबरीमध्ये हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि मग त्याच्या टायटलला, शीर्षकस्थानी ती ओवी आहे.
त्या 4 ओळी आहेत ज्या मी माझ्या बालपणी माझ्या आईच्या मुखातून ऐकलेल्या. आणि तेच खरं मराठी भाषेचं सामर्थ्य आहे. हे या दिनाच्या निमित्तानं मला सांगायचं तर आई जात्यावर दळता एक शरीराला लय असते, त्या जात्यातून एक घरघर बाहेर पडत असते, त्याच्यातून एक सूर तयार होत असतात आणि त्या सुरांमध्ये शब्द गुंफले जातात, भावना गुंफल्या जातात आणि शब्दावर आरूढ होऊन त्या भावना बाहेर पडतात आणि त्याच्यातून काव्य साकार होत असतं. आई म्हणायची, नांगऱ्याची नांगरट, नांगऱ्याची नांगरट, काळ्या काळजाची वडी, नांगऱ्याची नांगरट, काळ्या काळजाची वडी, त्यात राब त्यात 6 बैल 4 गडी, त्यात राब त्यात 6 बैल 4 गडी. बहीण भावाचं कौतुक करते आहे. भाऊ सावड करण्यासाठी बहिणीच्या मदतीला आलेला आहे आपल्या मित्राला घेऊन आणि बैलांना घेऊन. आणि तो भाव व्यक्त करताना काय सुंदर शब्द प्रयोग आहे. मी मुद्दाम थोडासा समीक्षा दृष्टीने का बोलतोय की कवीला शब्द सुचतात, त्यात भावना तो त्या मांडत असतो, त्या शब्दांच्या मध्ये किती सामर्थ्य असतं. की नांगऱ्याची नांगरट, काळ्या काळजाची वडी. अरे क्या बात आहे. काळ्या काळजाची वडी, जे काही ढेकूळ बाहेर पडतो नांगरट झाल्यानंतर त्याला काय उपमा दिली आहे? काळ्या काळजाची वडी. क्या बात आहे. हेच तर सौंदर्य असतं. आणि मग असं सौंदर्य आपल्या अवतीभोवती जळीस्थळी खूप दडलेलं आहे. ते शोधा असल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा साहित्याची आणि भाषेची सेवा करा. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.